नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स फॉर सायन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आपण बघतोय वेक्टर्स आणि आज आपण बघूया डॉट प्रोडक्ट. व्हॉट इज डॉट प्रोडक्ट? डेफिनेशन बघा. वर्किंग रूल आपण ऑलरेडी बघितलेला आहे. डेफिनेशन बघा. Suppose this is a bar, any vector, this is a b bar, any another vector. Then a bar dot b bar. It is called as dot product because of this symbol. A bar dot b bar is equal to mod of a bar, means distance of a bar from origin, mod of b bar into cos theta. What is theta here? Theta is a angle between these two vectors. Angle theta is angle between a bar and b bar, and its cosine value is cos theta. And working rule, you know, if theta is equal to 0 means theta 0 कधी होणार? हा वेक्टर आहे a bar आणि b bar त्याच्यावर कोइन्सिडेंट झालाय, म्हणजे कोलिनियर वेक्टर आहेत a bar आणि b bar. देन म्हणजे दुसरा पण असाच आहे, याच डायरेक्शन मध्ये b bar आहे. तर आपण काय म्हणणार, त्या दोन वेक्टर मधला जो अँगल आहे हा 0 डिग्री आहे. आणि जर 0 डिग्री असेल, इफ थीटा इज इक्वल टू 0, देन a bar dot b bar is equal to mod of a bar b bar cos 0. What is cos 0? Cos 0 is nothing but 1. So this one is equal to a bar dot b bar is equal to mod of a bar into mod of b bar. If the vectors are equal, then a bar dot a bar is equal to mod of a bar square. म्हणजे सेमच असतील. सपोज डायरेक्शन मॅग्निट्यूड वाइज सेम आहे, देन a bar dot b bar is equal to means a bar dot a bar is equal to, कारण त्याच्यामधला अँगल पण 0च असणार आहे दोन वेक्टर मधला. त्या ज्यावेळी वेक्टर इक्वल असणार त्यावेळी त्यांच्यामधला जो अँगल आहे तो 0 असणार. म्हणून काय होणार, a bar dot a bar is equal to mod of a bar square. नेक्स्ट, इफ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, थीटा 90 डिग्री कधी असणार? आपली जी स्टँडर्ड पोझिशन आहे प्लेनची, सॉरी हा आपला आय कॅप झाला. युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस, दिस वन इज जे कॅप. Unit vector along y-axis, and this one is k cap. Unit vector along positive z-axis. आता इथे बघा, तुम्हाला माहिती आहे आय कॅप आणि जे कॅप हे ऑलवेज परपेंडिक्युलर असतात. जे कॅप के कॅप एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, के कॅप आय कॅप परपेंडिक्युलर असतात. मग याच्यामधला डॉट प्रोडक्ट काय येणार? जर वेक्टर दोन एकमेकाला परपेंडिक्युलर असेल, ही आपली स्टँडर्ड पोझिशन आहे, हे आपण ऑलवेज बघतोय. या व्यतिरिक्त कुठलेही दोन वेक्टर असे असतील, हा ए बार आहे, हा बी बार आहे, त्याच्यामधला अँगल किती? 90 डिग्री आहे. देन बघूया, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री, देन ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इंटू कॉस 90 डिग्री. व्हॉट इज कॉस 90 डिग्री? इट इज नथिंग बट 0. म्हणजे वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील त्याला ऑर्थोगोनल असं देखील म्हणतात. इफ वेक्टर्स आर परपेंडिक्युलर और ऑर्थोगोनल, देन देयर डॉट प्रोडक्ट इज ऑलवेज 0. देयरफॉर आय कॅप डॉट जे कॅप इज 0, जे कॅप डॉट के कॅप इज 0, के कॅप डॉट आय कॅप इज 0. का 0 असतं लक्षात आलं? आपण वर्किंग रूल मध्ये हे दोन घेत नाही, आय जे घेत नाही, जे के घेत नाही, के आय घेत नाही, लाईक वेक्टर्सच फक्त कोएफिशियंट घेतो. का? त्याचं रिझन हे आहे, त्यातला जो डॉट प्रोडक्ट असतो तो 0 असतो. 0 का असतो? कारण त्याच्यातला कोसाइन अँगल आहे हा 90 डिग्री असतो, आणि कॉस 90 डिग्री इज इक्वल टू 0. सिमिलरली इफ थीटा इज इक्वल टू 180 डिग्री, काय होणार? ए बार डॉट बी बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार मॉड ऑफ बी बार इंटू कॉस 90 कॉस पाय. व्हॉट इज कॉस पाय? इट इज अ -1. सो मायनस ऑफ ए बार डॉट बी बार. इथपर्यंत लक्षात आलेलं असेल. या व्यतिरिक्त कुठचाही अँगल असेल, आता π/2 ला जसं 0 आहे तो तसा 2π/3 ला पण 0च येणार आहे. ओके,
आता याच्यावरची काही एक्झाम्पल्स आपण बघूया डॉट प्रॉडक्ट वरची. काही स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल आहेत, सॉल्व एक्झाम्पल आहेत बघा. ए बार अँड बी बार इफ फाइंड a bar dot b bar if mod of a bar is equal to 3, mod of b bar is equal to √6, angle between a bar and b bar is 45 degree. बघा इथे एक्झाम्पल काय काढायचं आहे, ए बार डॉट बी बार काढायचं आहे आणि दिलेलं काय काय आहे, मॉड दिलेले आहेत आणि अँगल दिलेला आहे. म्हणजे हे एक्झाम्पल हे टोटली डेफिनेशनवर डिपेंड आहे. व्हॉट इज द डेफिनेशन? काय डेफिनेशन आहे? ए बार mod of a bar mod of b bar into cos theta. What is mod of a bar? It is a 3. Mod of b bar it is a √6 and cos of theta 45 degree. Cos 45 degree 1 by √2. म्हणजे हे किती झालं? 2 3 जा 6, 3 into 3√2. A bar dot b bar is equal to 3√3. सिंपल एक्झाम्पल आहे, यात काहीच डिफिकल्ट नाही, डायरेक्ट ॲप्लिकेशन आहे डेफिनेशनचं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. यात काय काय फाइंड आउट करायचं आहे बघा. फाइंड ए बार डॉट बी बार, सेकंड वन अँगल बिटवीन ए बार अँड बी बार, बघूया इथे. आता इथे मॉड ऑफ ए बार दिलेला नाही किंवा आपण इथे काढायला लागेल. मॉड ऑफ ए बार अँगल दिलेला नाही, तो पण काढायचा आहे. म्हणजे इथे जे ए बार डॉट बी बार फाइंड आउट करायचं आहे ते बाय वर्किंग रूल फाइंड आउट करायचं आहे. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 3i cap प्लस 4j cap मायनस 5k cap इंटू बघा इथे काय करायचं आहे ते मगाशी सांगितल्याप्रमाणे इथल्या प्रत्येक टर्मने आपण इथे मल्टिप्लाय करतो अल्जेब्रामध्ये. ॲक्च्युली तसंच करायचं आहे. 3i ने 3i ला करायचं, 3i ने 4j ला करायचं, 3i ने मायनस 5k ला करायचं. पण ज्यावेळी तुम्ही i ने i ला करणार त्यावेळी त्याच्यातला अँगल हा 0 डिग्री असणार आहे, त्यामुळे त्याची व्हॅल्यू कॉस व्हॅल्यू जी आहे ती 1 येणार. पण ज्यावेळी असं होणार आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे दाखवते, 3i cap याने याला प्रत्येकाला करणार इंटू 3i cap मायनस 3i cap इंटू 4j cap मायनस 3i cap इंटू 5k cap. कळतं? अँड पुढे आपण ह्याने करणार मल्टिप्लाय. सो दिस वन इज इक्वल टू 3 3 जा 9. i cap इज 1. बघा i cap डॉट i cap इज इक्वल टू मॉड ऑफ i cap इंटू मॉड ऑफ i cap इंटू कॉस ऑफ 0. कारण ह्या दोन लाईक वेक्टर्स आहेत, त्यामुळे त्याच्यातले जे काही त्याच्यातला जो अँगल असणार आहे 0 डिग्री असणार आहे. त्यामुळे हे काय झालं, मॉड ऑफ i cap इज 1. युनिट वेक्टर आहे त्याचा मॉड हा 1 असतो, cos 0 इज 1. देयरफॉर i cap इज इक्वल टू 1. 9 इंटू 1. आता i cap j cap काय होणार, मॉड ऑफ i cap इंटू मॉड ऑफ j cap इंटू कॉस ऑफ 90 डिग्री. हे दोन्ही वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर असतात, त्यामुळे त्याच्यातला अँगल आहे तो 90 डिग्री
This one is 1, this one is 1, but this one is 0. Therefore I cap dot j cap is equal to 0. त्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ही 0 होणार. ही 4 3 जा -12 होणार. -12 इंटू 0 हे -15. सिमिलर आय आणि के मधल्या अँगलला 0 होणार. म्हणजे इथे आन्सर काय आला 3 3 जा 9. म्हणून आपण काय करतो फक्त लाईक वेक्टर्स जे असतात ते आपण त्याचे जे कोएफिशियंट असतात त्याचं मल्टिप्लिकेशन फक्त घेतो. कसं करायचं बघा इथे डॉट प्रोडक्ट कसा फाइंड आउट करायचा. आय कॅपचे जे कोएफिशियंट आहेत म्हणजे इथला 3 इंटू इथला 3 प्लस जे कॅपचे जे कोएफिशियंट आहेत इथला 4 इथला -4 इथला -5 इथला -5. So this one is equal to 9 16 plus 25. So this one is equal to -7. -7 means 18. करेक्ट. काय मिळालं आपल्याला a bar डॉट b bar. नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला अँगल बिटवीन a bar and b bar. This one is equal to 18. आता इथे आपल्याला डेफिनेशन यूज करायला लागणार. a bar dot b bar is equal to mod of a bar into mod of b bar into cos theta. Therefore cos theta is equal to a bar dot b bar upon mod of a bar into mod of b. This formula is also very very important. Cos theta angle between any two vectors is a bar dot b bar upon mod of a bar into mod of b bar. आता a bar dot b bar आपण फाइंड आउट केलेला आहे. That one is 18. But here we have to find mod of a bar and mod of b bar. ते आपण काढून घेऊया. हा आपला a bar आहे. बाय डिस्टन्स फॉर्म्युला ॲक्च्युअली आपण फाइंड आउट करतो. कसं करतो हे मी मागच्या काही लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. mod of a bar is equal to आता एकदा बघा तुम्ही इथेही बघा mod of a bar याचा मोड काढायचा म्हणजे काय करायचं this one square plus this one square plus this one square. म्हणजे किती झाले हे रूट ऑफ 50. व्हॉट इज मॉड ऑफ बी बार. कोएफिशियंट सेमच आहेत बघा 3 स्क्वेअर प्लस -4 स्क्वेअर प्लस -5 स्क्वेअर. सो दिस वन इज इक्वल टू रूट 50. कॉल a bar dot b bar आपण फर्स्ट एक्झाम्पल मध्ये फाइंड आउट केलेला आहे. फर्स्ट सब क्वेश्चन मध्ये 18. mod of a bar is equal to रूट 50. mod of b bar is equal to रूट 50. now रूट 50 into रूट 50 is equal to 50. but this is a cos theta. here we have to find angle between a and b bar and b bar which is theta. Therefore theta is equal to cos inverse of 18 upon finish. हे इथे फिनिश झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे त्याच्यात सब क्वेश्चन आहे हा प्रोजेक्शनचा आहे. पहिल्यांदा आपण प्रोजेक्शन म्हणजे काय आहे बघूया. आपण उन्हातून चालत असताना आपली जी सावली पडते जमिनीवर त्याला म्हणायचं प्रोजेक्शन. सिंपल. जी सावली पडते त्याला म्हणायचं प्रोजेक्शन. आता सावली तुम्ही बघत असाल जसा सूर्याचा अँगल बदलत असतो तशी आपली सावलीची जी लेंथ आहे जी आपली शॅडो असते त्याची जी लेंथ असते ही कमी जास्त होत असते. हे तुम्हाला माहिती आहे. त्याचप्रमाणे प्रोजेक्शन हे जे आहे सपोज दिस इज वन ऑफ द वेक्टर बी बार आणि हा वेक्टर असा आहे a बार आहे आणि इथे सपोज सूर्य आहे. तर याची जी शॅडो इथे पडणार आहे बी बार वर त्याला म्हणायचं प्रोजेक्शन ऑफ a बार. सपोज ती इथे पडली तर काय म्हणायचं याला काय म्हणायचं हा जो एवढा एरिया आहे याला काय म्हणायचं प्रोजेक्शन ऑफ a बार
on B bar. That is a scalar projection actually. And this one is equal to A bar dot B bar upon mod of B bar. Yeah? Projection of A bar on B bar. Projection of A bar on B bar. Projection of A bar on B. याचे उलट केलं तर B bar on A bar म्हटलं तर B bar dot A bar upon mod of A bar. कळतंय? लक्षात राहील. सिंपल आहे. A bar चा B bar वर म्हटलं तर B bar खाली आला पाहिजे. A bar वर प्रोजेक्शन आहे तर A bar खाली आला पाहिजे. येते लक्षात? नेक्स्ट एक्झाम्पल तसंच आहे बघा ते. A bar in the direction of B bar. सेम काढायचं आहे बघा. प्रोजेक्शन ऑफ A bar in the direction of B bar म्हणजे B bar वर पडणारं प्रोजेक्शन म्हणजेच काय A bar dot B bar upon mod of B bar. A bar dot B bar is 18 and mod of B bar is root 50. हे झालं स्केलर प्रोजेक्शन. त्यातला अजून एक सब क्वेश्चन आहे तो म्हणजे वेक्टर प्रोजेक्शन. is equal to A bar dot B bar into A bar upon mod of A bar square. कुठे चेंज झालाय? चुकवलं मी काहीतरी. ज्याच्यावर आहे त्याचा स्क्वेअर आहे हा ऑलवेज. A bar on B bar means B bar square upon mod of B bar square. आता A bar dot B bar काय आहे आपला 18 आहे. B bar आपलं काय 3i cap minus 4j cap minus 5k cap आणि mod of B bar square, mod of B bar is root 50. root 50 square is 50. वेक्टर मध्ये आलं एक्झाम आन्सर याचं. therefore this is a vector projection. त्याच्यात अजून काही क्वेश्चन विचारले जाऊ शकतात की वेक्टरचं नेचर विचारलं जाऊ शकतं. दोन वेक्टर दिलेले असतील तर ते वेक्टर पॅरलल आहेत का किंवा म्हणजे कोलिनियर आहेत का की परपेंडिक्युलर ऑर्थोगोनल आहेत का की काहीच नाही आहे, काही सांगू शकत नाही फिक्स, असं क्वेश्चन विचारले जातात. काय करायचं बघा अशा वेळी त्यातला डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करायचा. आता दोन वेक्टर डिफाईन करून दिलेले आहेत A बार आणि B बार आणि विचारलेलं आहे नेचर. मग पहिल्यांदा काय करायला पाहिजे तुम्हाला A bar dot B bar करायचं. If 0 then A bar perpendicular to B bar or A bar orthogonal to B bar. जर अशी कंडिशन असेल बघा एक एक्झाम्पल बुक मध्येच असणार. इथे काय दिसते बघा हा A बार आहे हा B बार आहे. जर आपण A बारला 2 ने मल्टिप्लाय केलं किंवा आय कॅपचे जे कंपोनंट आहे ते 3/6 मिळतात इज इक्वल टू 2/4 मिळते किंवा 9/18 मिळते म्हणजे हा जो रेशो आहे हा कॉन्स्टंट आहे किंवा याला 2 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला हे मिळते B बार मिळते. स्केलर मल्टिपल मिळत आहेत म्हणजेच काय ते कोलिनियर वेक्टर्स आहेत आणि कोलिनियर म्हणजेच वेक्टर कसे पॅरलल आहे. कळतंय? आणि हे दोन्ही कंडिशन मिळाल्या नाही. स्केलर मल्टिपल पण मिळत नाहीये आणि डॉट प्रोडक्ट पण 0 मिळत नाहीये. तर अशा वेळी आपण काय म्हणणार वी कांट से. अशी आणि या टाईपची काही एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये आहेत. एक्सरसाइज 5.3 मध्ये ती तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. नाही आली तर मला विचारा. लेक्चर आवडलं असेल तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, लाईक करा. थँक्यू.